Good morning, everybody. Here, today we have see the second passage of Into the Wild. That is page number 56. See this. Last period we have see the grasping sound of variety. That is writer simply familiar for that voice. Khak khak khak. That voice was langur. Langur म्हणजे माकड. It was a langur alarm call. The leader of the young, that is leader of the gang, that is Langur's gang's leader was creating that alarm call. म्हणजे एक प्रकारे म्हणतो आपण ते माकडांच्या ग्रुपचा जो लीडर होता त्याने धोक्याचा इशारा दिला. दॅट इज कॉल्ड ॲज अ अलाराम क्लॉक. अँड ही वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलाराम कॉल्स आउट ऑफ फिअर ऑफ लाईफ. दॅट इज आउट ऑफ फिअर फॉर लाईफ म्हणजे जीव एक प्रकारे जीवाच्या भीतीनं म्हणतो आपण त्यानं धोक्याचा इशारा देत होता तो मोठमोठा आवाज करून. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेझिंग द अलाराम कॉल्स. आणि त्याचा हा आवाज ऐकून बाकीचे सुद्धा त्या पद्धतीनं आवाज काय करत होते, चित्कारत होते किंवा काढत होते. आता त्याने ब्रिगेड हा वर्ड दिला. दॅट इज ट्रू फॉर ग्रुप म्हणजे सगळा घोळका म्हणतो आपण, टोळी. The network of alarm calls was expanding its range as the petrified langur speeded to the trees near and far and secured their places on tree tops. आता हे असा आवाज काढल्यानंतर सगळे भिलेले म्हणतो आपण किंवा भयभीत झालेले सगळे माकडं धावाधाव करायला लागले आणि एखाद्या प्रोटेक्टेड ठिकाणी जागा शोधायला लागली की जिथं आपण सुरक्षित राहू. आणि ही सगळी म्हणतो आपण जी उलटापालट होती, दॅट इज सडन डिस्टर्बन्स वी हॅव कॉल्ड अपहिविल असा वर्ड दिला आहे बघा त्याने. ऑल धिस अपहिविल वॉज क्रिएटेड बाय ओनली वन ॲनिमल्स प्रेझेन्स. आणि ते एका प्राण्याच्या म्हणतो आपण आगमनामुळं किंवा येण्यामुळं ते झालेलं होतं. तो प्राणी कुठला दिला बघा त्याने, लिओपार्ड म्हणजे बिबट्या. मेनी ॲनिमल्स मेक अलाराम कॉल्स वेन दे सी अ प्रिडिएटर. म्हणजे असं ह्या जंगलातला हा सर्वोच्च शिकारी म्हणतो आपण, दॅट्स कॉल्ड ॲज अ प्रिडिएटर. आणि हा शिकारी जर आला तर त्या शिकाऱ्याच्या येण्यामुळं काय होतं की सगळी लोक काय होतात, ही रेस्ट ऑफ द ॲनिमल म्हणतो आपण, भयभीत होतात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणतो आपण धोक्याचे इशारे असणारे जे आवाज त्यांचे आहेत ते काढतात. टायगर ऑर लिओपार्ड नियर बाय. आता हे प्रिडिएटर किंवा हे शिकारी जे आहेत, हे शिकारी म्हणजे बिबटी आहे, आणखीन वाघ किंवा बिबट्यासारखा दिसणारा प्राणी. द लंगूर इज मोस्ट रिलायबल व्हेन इट कम्स टू फाइंडिंग क्ल्यूज अबाउट द प्रेझेन्स ऑफ द अपेक्स. अपेक्स म्हणजे काय, टॉप मोस्ट. तुमच्या मार्जिन लाईनमध्ये दिलं आहे बघा वर्ड. सर्वोच्च अशा म्हणतो आपण मिनिंगनं वापरलेला आहे. ॲपेक्स प्रेडिएटर्स इन द जंगल म्हटले. हु इज ॲपेक्स प्रेडिएटर? दॅट इज लिओपार्ड, टायगर, लायन. अतिशय सर्वोच्च असे हे शिकारी आहेत जंगलातले. द मायटी इल्युझिव्ह लिओपार्ड ऑफ उंबरझरा वॉज आउट ऑफ इट्स लेअर. लेअर दॅट मीन्स दिस डेन ऑर सिक्रेट प्लेस. म्हणजे हा सहजासहजी न आढळणारा हा प्राणी आहे ना, अतिशय शक्तिमान असतो, लक्षात घ्या. त्याला मायटी इल्युझिव्ह असा वर्ड दिला आहे त्याने. आणि गुहेतून बाहेर पडला आणि तो एक प्रकारे समथिंग वी हॅव कॉल्ड निघालेला होता असं भटकायला वगैरे. The mighty elusive leopard of Umbarzara was out of its lair. He was on the prowl. Prowl that means एक प्रकारे मूविंग अराउंड इन सर्च ऑफ अ प्रे. शिकारीसाठी ज्यावेळेला भटकत असतो प्राणी त्यासाठी तो वर्ड दिला आहे बघा त्याने. दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रॉल. द दॅट इज स्ट्रीटली मूविंग फिगर इन स्पॉटेड गोल्ड ब्लॅक. अतिशय जोमदार किंवा अतिशय म्हणतो आपण शक्तिशाली हा प्राणी असतो.
गोल्ड ब्लॅक क्लॉक वॉज स्पायड बाय दिस लंगूर्स. बघा, आता सहजासहजी न आढळणारा काळ्या बुरख्यातला दबक्या पावलाने चालणारा किंवा सोनेरी काळा बुरखा म्हटलंय त्याने, म्हणजे ते पट्टे म्हणतो आपण. इवन द स्मॉल वन्स फ्रॉम द लीजन ऑफ लंगूर्स वेअर गिविंग अलाराम कॉल. हिअर लीजन म्हणजे काय, एक प्रकारचं सैन्य. आणि असं हे म्हणतो आपण माकडांचं जे सैन्य आहे, हे सैन्यातले छोटे शिपाईसुद्धा काय करतात, अलाराम कॉल द्यायचा ट्राय करत होता. म्हणजे त्यांचा जो अलाराम कॉल आहे तो जरा थोडासा हळू आवाजात किंवा वेगळा थोडासा साऊंड आहे त्यांनी दिला बघा. चॅक चॅक हा छोट्या लंगूरचा आवाज आहे. दॅट इज इवन द स्मॉल वन्स फ्रॉम द लीजन ऑफ लंगूर्स वेअर. लीजनचा अर्थ इथं सैन्य असं घ्यायचं आहे, दॅट इज सोल्जर. आय स्टेड पुट गॉज्ड. हिअर गॉज्ड दॅट मीन्स गेसिंग वी हॅव कॉल्ड, दॅट इज इस्टिमेटेड. त्याला एक वर्ड दिला आहे बघा त्यांनी, इस्टिमेटेड म्हणजे अंदाज करणं. ओके. द लीडर लंगूर्स टार्गेट साईट अँड स्कॅनड द एरिया व्हिज्युअली. आता रायटरनी काय अंदाज केला की हा जो परिसर आहे, हा जे सराउंडिंग्ज आहे हे माकडांना माहीत आहे. टूक सम स्टेप्स स्टॉप्ड अगेन. रायटर जरा तिथं थांबले, पुढे गेले आणि पुन्हा थांबले. अ फ्रेश स्कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रेल. द ब्लूश पर्पल फ्लाईज वेअर हॉवरिंग ओव्हर. हा डार्कमध्ये वर्ड दिला बघा. हॉवरिंग म्हणजे घोंगावणे, म्हणजे जांभळ्या निळ्या रंगाच्या माश्या त्या बिबट्याचं जे ड्रॉपिंग्ज होतो म्हणतो आपण, विष्ठा म्हणायचं त्याला. स्कॅट असा वर्ड दिला बघा, SCAT. स्कॅट म्हणजे प्राण्यांची विष्ठा. म्हणजे प्राण्यांची विष्ठा तिथं पडलेली होती रस्त्यात समोर आणि त्याच्यावरून माश्या घोंगावत होत्या. म्हणजे इथून कुठंतरी बिबट्यात गेलेलं आहे हे क्लिअर झालेलं होतं, लक्षात घ्या. दॅट इज आय वॉज शुअर दॅट द लिओपार्ड वॉज समवेअर नियर. द डिस्टन्स अलार्म कॉल ऑफ 4 हॉर्नड अँटीलोप वॉज ॲडिंग टू द कॅओस. आणि एक प्रकारे एक लांबून येणारा एक 4 शिंगी काळविटाचा इशारा त्या कोलाहलात किंवा त्या साऊंडमध्ये भर टाकत होता. हा जो कोलाहल आहे किंवा कॅओस म्हटले म्हणजे तो लंगूरचा येणारा जो आवाज, त्या आवाजात हा आणखीन एक अँटीलोपचा आवाज भर टाकत होता. अँटीलोप म्हणजे काळवीट. आय बेअरली वॉकड अराउंड 50 meters अँड स्टॉप्ड. आय हॅड ॲपरंटली एंटर्ड इन द स्टॅक्टोरम ऑफ अ मिरॅकल कॉल्ड लिओपार्ड. आता असं थोडं 15 मीटर रायटर चालत गेले आणि एका म्हणतो आपण बिबट्याच्या पवित्र क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला. म्हणजे बिबट्याचं जे हॅबिटेट म्हणतो आपण, राहण्याचं जे ठिकाण आहे त्याला त्यांनी स्टॅक्टोरियम असा वर्ड दिला आहे बघा. त्याचं मिनिंग काय येतं बघा, एक प्रकारे इम्पॉर्टंट ऑर होली प्लेस. मार्जिन लाईनमध्ये दिलं आहे बघा त्याने. द होली ऑफ होलीज अ प्लेस रिजन व्हेअर फ्यू आर अलाउड ॲज अ सिक्रेट इम्पॉर्टंट वर्क डन. म्हणजे अतिशय महत्त्वाचं असं ठिकाण लिओपार्डचं. ऑफ मिरॅकल कॉल्ड लिओपार्ड बट द बिग कॅट वॉज नॉट विजिबल. आता लिओपार्डला दुसरा वर्ड कुठला वापरला आहे त्यांनी, बिग कॅट. म्हणजे हे प्रचंड मांजर तिथं काय नव्हतं, दिसत नव्हतं. इट इज ॲन इल्युझिव्ह. बघा, एक प्रकारे अतिशय चालाकपणे तो पळून जाणारा किंवा निघून जाणारा प्राणी आहे. दॅट इज कॉल्ड इट इज ॲन इल्युझिव्ह ॲनिमल डिफिकल्ट टू फाइंड. सहजासहजी न सापडणारा, न दिसणारा. द सराउंडिंग्स वेअर रिमाइंडिंग मी दॅट आय वॉज ऑल अलोन टाईम अँड अगेन. बघा, आजूबाजूचा परिसर होता तिथं कुठल्याही पद्धतीचं ह्युमन बिईंग्स नव्हतं. ऑल दी ॲनिमल्स अँड डिफरंट लेवल्स वी हॅव कॉल्ड वाईल्ड ॲनिमल्स आर देअर अँड दॅट्स वाय रायटर बिकम व्हेरी फ्रायटन्ड. आणि पुन्हा पुन्हा त्यांना कळत होतं की आपण इथे एकटे आहोत. ॲज आय मूव्ड फॉरवर्ड ऑन द ट्रेल दॅट इज पाथ टू पिटेझरी द फेडिंग अलार्म कॉल्स वेअर स्टील हर्ड इन द बॅकग्राऊंड. आय कुड टेल इन्स्टिक्टिव्हली. हिअर इन्स्टिक्टिव्हली वर्ड दिला आहे बघा त्यांनी, तर विदाउट कॉन्शियस थॉट बाय नॅचरल रिस्पॉन्स.
that is called as a वी हॅव कॉल्ड जाणवणे. थोडक्यामध्ये इन्स्टिंक्टिव्हली म्हणजे काय, जाणवणे. ॲडव्हर्ब फॉर्म आहे तो. आय कुड टेल इन्स्टिंक्टिव्हली दॅट द लिओपार्ड हॅड मूव्ड अवे. म्हणजे रायटर कुठेतरी खूप दूरवर निघून गेला आहे असं रायटरच्या समथिंग ही नो अबाउट दॅट इज थॉट्स आर क्रिएटेड इन हिज माइंड. सहज लक्षात येणं थोडक्यामध्ये इन्स्टिंक्टिव्हली. मीन वाईल आय सॉ अ मॅन स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स विथ अ स्टिक इन हिज हँड. आता थोड्या वेळानं रायटरच्या एक प्रकारे म्हणतो पण त्याच कालावधीत एक माणूस त्याला दिसला हातात काटे घेऊन येत असलेला. समथिंग ॲज आय अप्रोचड ही ॲपियर्ड स्पूक्ड दॅट इज फ्रायटन्ड ड्यू टू अलाराम कॉल्स ऑफ द लिओपार्ड. बघा तो माणूसही जरा घाबरला ज्यावेळेला रायटर त्याच्याजवळ गेले. ही फ्रायटन्ड, स्पूक्ड असा वर्ड दिला आहे बघा. स्पूक्ड दॅट मीन्स फ्रायटन्ड ड्यू टू अलाराम कॉल्स ऑफ द लिओपार्ड. हिअर वी ग्रीटेड इच अदर. ही वॉज राजू इस्केप फ्रॉम पिटेझरी. त्या पर्सनचं नाव दिलं आहे बघा की तो घाबरलेला होता कारण का अलाराम कॉल्स क्रिएट होत होते, त्यामुळे भिलेला होता की जर आसपास कुठलं तरी एक शिकारी जनावर आहे. दोघांनी एकमेकांना अभिवादन केलं. दॅट्स कॉल्ड ॲज अ ग्रीटेड इच अदर. ही वॉज राजू इस्केप फ्रॉम पिटेझरी. ही हॅड कम टू कलेक्ट लॉग्स बट रिट्रेड ड्यू टू लिओपार्ड्स मूवमेंट. बघा राजू इस्केप लाकडं गोळा करायला आलेला होता पण बिबट्याच्या त्या हालचालीमुळे तो जरा मागं सरकला. हिअर राजू वॉज अमेज्ड दॅट मीन्स सरप्राइज्ड ॲट माय रेग्युलर सॉलिटरी विजिट्स टू उंबरझरा. आता राजूने जे ऑब्झर्व केलं की हा एकच पर्सन इथं या जंगलात आहे त्यामुळे तो जरा थोडासा आश्चर्यचकित झाला एकदम भेटल्यानंतर. हिअर द हॅवन ऑफ टायगर्स म्हटले बघा की बिबट्या आणि अस्वलाचं हे निवाराचं ठिकाण आहे. आणि इथं कोण आले, हे रायटर आलेले आहेत. त्यामुळं राजू इस्केप पण थोडंसं ॲस्टॉनिश्ड मोमेंटमध्ये. सेफ्टी ऑर रेफ्यूज प्लेस हॅवन मीन्स दिस इज वर्ड हॅवन. टायगर्स, लिओपार्ड अँड स्लोथ, बिअर्स म्हणजे वाघ, अस्वल, सुस्त अस्वल असा वर्ड आहे बघा. दॅट इज कॉल्ड ॲज अ स्लोथ बिअर्स. वी स्टॉप्ड अंडर अ कुसुम ट्री टू टेक अ ब्रेक. वी बोथ फेल्ट a bit relaxed. Now we were 4 eyes, 4 hands with a stick. Then we both resumed our walking tour. आता काय क्रिएट झालं बघा, दोघंही थोडंसं रिलॅक्स्ड झाले. समथिंग वी सी दे मीट इच अदर बिकॉज ऑफ दे बोथ आर ह्युमन बिंग्स अँड देर इज अ सपोर्ट फॉर इच अदर. आणि आता का म्हटलं त्यांनी काय, आता आम्ही 4 डोळे, काठी असलेले 4 हात होतो. म्हणजे एक प्रकारे पायी यात्रा पुन्हा त्यांनी स्टार्ट केली. There was one tree track that broke out of the main trail. बघा मुख्य मार्ग म्हणतो आपण, मुख्य मेन जो पाथ आहे त्याला एक दुसरा एक छोटा रस्ता फुटलेला होता. आय विल टेक दिस रूट, यू गो स्ट्रेट सेड राजू. आता राजू इस्केप काय म्हटला की तुम्ही उजवीकडे तो वळला आणि तुम्ही ह्या रस्त्यानं सरळ जावा असं तो म्हटला मेन रोडनं. आय विल टेक दिस रूट अँड यू गो स्ट्रेट said Raju and turned right. I kept walking straight until I climbed a familiar hillock. Hillock म्हणजे स्मॉल हिल म्हटले, छोटी टेकडी. त्यांना जरा ती ओळखीची वाटली आणि त्या टेकडीवरून ते निघाले. ओके. I crossed the cement pillar and stones stacked by forest development. Here आता वन विभागाच्या हद्दीची खूण दाखवण्यासाठी काही रचून ठेवलेले सिमेंटचे खांब असतील किंवा दगड असतील तिथं रायटर गेले आणि तिथली पायवाट त्यांनी धरली. हिअर दॅट इज फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन
टू मार्क द बाउंड्री ऑफ द फॉरेस्ट कंपार्टमेंट. म्हणजे वन विभागाचं काही जे हद्द असेल त्याची जी खून करण्यासाठी त्यांनी पिलर्स दगड होते तिथून ते एक छोटा रस्ता त्यांना दिसला लाल तपकिरी पानाचा, तिथं ते तिथून निघाले. दॅट इज टूक अनदर ट्रेल आफ्टर क्लाइम्बिंग डाऊन, वॉकड अक्रॉस द ब्युटिफुल महुआ ट्री लोडेड विथ रेडिश ब्राऊन लीव्स. त्यांना पुढे गेल्यानंतर कुठलं झाड दिसलं? महुआ झाड दिसलं. महुआ हे झाडाचं नाव आहे आणि त्या झाडाच्या तिथून ते गेले. आणि त्याची पानं कशी होती? विच कलर वी हॅव सी? दॅट इज रेडिश ब्राऊन. ओके. द ग्राउंड अंडर द ट्री वॉज क्लीनड व्हेरी वेल. द थॉट इन्स्टंटली फ्लॅशड इन माय माइंड, आय हॅड लॉस्ट माय वे. बघा, त्यांनी एक प्रकारे धुळकट असं रस्ता त्यांना दिसला की जो वेगवेगळ्या कलरचं म्हणतो आपण की पानझडी वृक्ष असतं का नाही, त्या पानझडी वृक्षाचं सारखं वेगवेगळ्या कलरचं त्यांना तो दिसला. सुंदर असं महुआ ट्री होतं. आणि रायटरला माइंडमध्ये एक विचार आला की लगेच त्याने ओळखलं की आपण रस्ता चुकलेलो आहोत. म्हणून त्याने एक भीती आणि सरप्राईज म्हणतो आपण, समथिंग वी असे फ्रायटन सिच्युएशन अँड ॲस्टॉनिशमेंट, आय हॅड लॉस्ट माय वे. नेक्स्ट मोमेंट आय फाउंड अनदर डस्की ट्रेल. त्यांना पुन्हा थोडंसं धुळकट मार्ग दिसला. हेस्टिली आय टूक दॅट ट्रेल विच टूक मी फ्रॉम अ नॅरो गॉर्ज टू ॲन ओपन फील्ड. बघा, एक प्रकारे अरुंद खिडकीतून मोकळ्या मैदानात घेऊन जाण्यासारखी ती वाट होती. द एरिया वॉज सराउंडेड बाय हिलॉक्स ऑफ ड्राय डेसिडियस ट्रॉपिकल फॉरेस्ट. आणि हा जो मार्ग होता किंवा हे होते रस्ता होता थोडासा वळणाचा होता आणि अरुंद खिडकीतून मोकळ्या मैदानात. आणि तो भाग कसा होता? पानझडी उष्णकटिबंधीय जंगलाच्या टेकड्यांनी वेढला होता. दॅट इज हिलॉक्स ऑफ ड्राय डेडिसियस ट्रॉपिकल फॉरेस्ट. आय टर्न्ड बॅक टू द स्पॉट ऑफ सन. बघा, रायटर थोडेसे मागं वळले तर त्यांना सूर्याचं दर्शन झालं. नाऊ द जिओग्राफिकल वेस्ट वॉज सेट. म्हणजे इझिली त्यांना कळालं आता मागची बाजू सूर्यास्त होतोय, म्हणजे सूर्याचं दर्शन झालं म्हणजे कुठली? ही पश्चिम दिशा आहे भौगोलिकदृष्ट्या. ओके. द डस्की ट्रेल हॅड व्हॅनिश्ड. आता धुळकट पायवाट काय झाली? नाहीशी झाली. रायटर बिकम व्हेरी फ्रायटन्ड. गुड हेवन्स, आय वॉज लॉस्ट, कम्प्लिटली लॉस्ट इन दिस जंगल, दॅट टू ॲट अ व्हेरी ड्रेडफुल टाईम. द सन वॉज मेल्टिंग डाऊन लाईक अ फ्लेटिंग रनर. बघा, खरंच मी वाट चुकलो, अरे देवा, अशा अर्थानं वर्ड दिला बघा त्यांनी. गुड हेवन्स, दॅट इज ओ माय गॉड, आय कम्प्लिटली लॉस्ट इन दिस लार्ज जंगल्स. आणि अतिशय भीतीदायक वेळ होती कारण का सूर्य एखाद्या धावपटूसारखा मावळत होता, म्हणजे अतिशय स्पीडली. दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्लिटिंग रनर. सोक्ड इन माय ओन स्वीट. म्हणजे रायटरला अतिशय घाम आलेला होता. आता हे जे स्वीटिंग आहे, हे स्वीटिंग लक्षात घ्या, एक प्रकारे म्हणतो आपण इंडिकेशन ऑफ द फ्रायटननेस ऑल्सो अँड बिकॉज ऑफ द लार्ज रूट वॉकिंग. I felt like a shouting my heart's content, but there was no other soul to listen to my sound in this wilderness. म्हणजे रायटर भिलेले होते, हरवले होते आणि त्यामुळं काय झालेलं होतं, त्यांना वाटत होतं मोठ्यानं ओरडावं जोरजोरात. पण आता हर्ट्स कंटेंट असं ते फ्रेझल वर्ड दिला आहे बघा, टू द फुलेस्ट लेवल ऑफ सॅटिस्फॅक्शन. ओके. एक प्रकारे जीवाच्या आकांतानं ओरडावं वाटत होतं, पण दुसरी कुठलीही व्यक्ती तिथं ऐकायला नव्हती. सगळा वाइल्डरनेस होता बघा, जंगली भाग होता. आय हॅड 2 bags विथ मी. द शबनम बॅग हॅविंग द कॅमेरा अँड द अदर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग यूज्ड इन विलेज टू कॅरी टिफिन. 2 बॅग होता, हातानं बनवलेली एक रंगीबिरंगी पिशवी की जी टिफिन बॅग होती आणि दुसरी कॅमेऱ्याची बॅग. त्याला शबनम असा वर्ड दिला बघा त्यांनी. द टिफिन स्टील हॅड सम स्टफ. बघा, टिफिन बॅगमध्ये थोडंसं अन्न शिल्लक होतं. बट रायटर बिकम व्हेरी फ्रायटन्ड अँड वी आर कॉल्ड,
he know about he was completely lost in the jungle. That's why he have no mood to eating from. But I didn't feel like having it. The blossoming boxwood trees, the boop boop sound and कॉकल बर्ड बघा असा भप भप साऊंड पक्ष्याचा यायला लागला. त्याला ते कॉकल बर्ड असं म्हणजे भारद्वाज पक्षी. द सॉन्ग ऑफ द रॉबिन बर्ड, रॉबिन पक्ष्याचा आवाज. ॲपियर्ड अलाइन टू मी. बघा हे सगळे आवाज त्याला रायटरला परके वाटायला लागले. बहरलेली बॉक्सवूडची झाडं होती. थोडंसं इथं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्याने जंगलमधलं. इट वॉज मोर दॅन एन आवर and I was still there searching for a suitable tree to climb and get secured. आता रायटर एका तासापेक्षा जास्त वेळ निघून गेला होता आणि रायटर तिथंच जंगलात, लक्षात घ्या, राऊंड अँड राऊंड त्यांचं काय चाललेलं होतं, वॉकिंग चाललेलं होतं. आता थोडंसं एक प्रकारे सुरक्षितपणे बसता येईल असं रायटरला वाटलं तिथं झाडावर वगैरे. दॅट इज समथिंग वी हॅव कॉल्ड टर्न बॅक द ट्रेल यू लेफ्ट माय माइंड वॉज टेलिंग मी. त्यांची मनात विचार केला की तू पाठीमागे सोडलेल्या वाटेकडे काय हो, परत हो. समथिंग दिस इज मोनोलॉग. ते मनाशीच म्हटले की तू आलेल्याच वाटेने काय जा, परत जा. हिअर बट देअर वॉज नो साइन्स ऑफ द ट्रेल. पण रस्त्याचा कुठलाही साईन तिथं पाठीमागं दिसत नव्हता. आय हॅड नो अदर वे टू क्लाइंब द हिलॉक बिफोर मी. रायटरला लक्षात घ्या त्या छोट्या छोट्या टेकड्यावरून चढून जाण्यासाठी शिवाय कुठलाच मार्ग दिसत नव्हता. देअर वॉज मोर हिलॉक अँड सम मोर बिफोर मी. मोर हिलॉक अँड सम मोर अराउंड द वन आय वॉज स्टँडिंग नियर माय फीट वेअर द ड्राईड अराउंड द वन वॉज स्टँडिंग. दॅट इज ड्रॉपिंग्स ऑफ द स्लोथ बियर. आणि रायटर असेच बऱ्याच टेकड्या असे पार करत होते, छोटे डोंगर होते आणि त्यांना दिसलं की एका स्लॉथ बियरची विष्ठा तिथं पडलेली होती. आता तिथं विष्ठा पडली. समथिंग वी हॅव सी द बियर वॉज नॅचरली नियर दिस. द स्लॉथ बियर ऑफ उंबरझरा मस्ट बी आउट इन ओपनिंग स्निपिंग फॉर फूड. बघा हे असं हे सुस्तावलेलं अस्वल अन्नासाठी कुठंतरी बाहेर पडलेलं असणार आहे. त्यामुळे समथिंग रायटर कॉशियस्ड मायसेल्फ. दॅट इज रायटर बिकम व्हेरी अलर्ट थिंकिंग ऑफ ॲव्हर्टिंग ऑल सॉर्ट्स ऑफ इव्हेंच्युअलिटी. म्हणजे रायटर स्वतःला त्याने काय केलं, हे मोठं संकट आता टाळायचं आहे, त्यामुळे आपण काय झालं पाहिजे, सावध झालं पाहिजे. आणि पुढं एक एक पाऊल ते टाकत गेले. आय मेड अ मूव. आय रॅन डाऊन द हिलॉक दॅट आय हॅड क्लाइम्ड अप ॲट अ फ्रँटिक स्पीड. फ्रँटिक स्पीड असं म्हटलेलं आहे बघा की एक प्रकारे आपण आता वेगानं पळत, म्हणजे ते वेगानं पळत सुटले. द वेस्ट वॉज टू माय राईट हँड साईड नाऊ. द इव्हिनिंग ब्रीज फ्ल्यू थ्रू माय वेट कलर्ड हेअर. माय स्टमक वॉज ॲकिंग. आय केप्ट वॉकिंग इन अ होप. बघा रायटरचं पोट दुखत होतं, असं घाम आलेला होता केसामधून, संध्याकाळच्या वाऱ्याची झुळूक जात होती. आणि समथिंग ही वॉज ऑप्टिमिस्टिक अँड अनदर वी हॅव कॉल्ड ही हॅव अ शेअर. दॅट इज ही विल रीचड टू पिटेझरी. आपण जाणार त्या खेडेगावात, रस्ता सापडणार, हे थोडंसं त्यांना कॉन्फिडन्स होता पण भीती होती. द इव्हिनिंग ब्रीज म्हटले बघा, ब्रीज म्हणजे वाऱ्याची झुळूक. आफ्टर अराउंड 50 स्टेप्स I found a bright red soil trail. I found my silver lining on this trail. There were marks of bicycle wheel on this trail. बघा सुमारे किती पावलं चालले रायटर, जवळजवळ 50 वॉकिंग फॉर्म झालं त्यांचा. आणि त्यांना लाल मातीची वाट सापडली, जरा थोडीशी चमकदार होती ती. आणि एक वाईट स्थितीतही त्यांना आशादायक खुणा सापडल्या असं म्हणतो की नाही आपण. की त्यांना काय दिसलं तर सायकलच्या चाकाच्या एक प्रकारे काय दिसल्या, खुणा दिसल्या. दॅट वॉज अ बिग कन्सोलेशन फॉर मी. म्हणजे रायटरला जरा हायसं वाटलं, लक्षात घ्या, दिलासा मिळाला. देअर मस्ट बी अ विलेज नियर बाय. आय रिअश्युअर्ड माय सेल्फ. मोर क्वेश्चन्स रिसर्फेस्ड. हाऊ फार इज द विलेज अँड व्हेअर अँड इन विच डिरेक्शन. आता तिथं त्यांना खुणा दिसल्या सायकलच्या चाकाच्या वगैरे.
पण रायटरला आणखीन काय क्वेश्चन क्रिएट झाले की किती दूर असेल इथून पिटेझरी किंवा कुठल्या दिशेला असेल. सो हिअर रायटर क्लाइम्ड वन मोर हिलॉक. रायटर आणखीन एक टेकडी काय झाली चढले. अँड राईट टू लोकेट सायन्स ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. आणि त्यांना मग थोडंसं म्हणतो आपण मनुष्य वस्तीच्या खुणा जरा दिसल्या. माय लेग्स वेअर ट्रम्बलिंग. बघा रायटर थोडंसं म्हणतो आपण त्यांचे पाय काय होत होते, थरथरत होते. ॲज आय रिच्ड द टॉप ऑफ द हिल आय जम्प्ड विथ जॉय. बघा डोंगराच्या मध्यावर पोचतानाच रायटरने काय केलं, जोरानं उडी मारली. आणि ते जॉय म्हटले त्याने, म्हणजे आनंदानं. समथिंग ही सॉ. ही हर्ड द साऊंड ऑफ पीपल टॉकिंग इन द लाऊडस्पीकर इन अ जिपी. आय रॅन डाऊन. रायटरला काय ऐकू आलं, तर त्यांना एक प्रकारे लाऊडस्पीकरचा आवाज आला, लोकांचा आवाज आला. तर रायटरला कळालं इथं मानवी वस्ती आहे. त्यांनी लगेच लक्षात घ्या काय केलं, टेकडीच्या दिशेनं म्हणतो आपण एका क्षणात धाव घेतली. टुवर्ड्स द साऊंड विथ फुल व्हिगर, दॅट इज व्हेरी एनर्जेटिक स्ट्रेंथ, आय स्टंबल्ड अँड फेल डाऊन सॉईंग ड्रॉपिंग्स ऑफ द ब्ल्यू बुल्स नियर बाय. जरा थोडंसं टेकडीवरून खाली आल्यानंतर रायटर थोडेसे अडखळे. तिथं पुढं त्यांना नीलगायची विष्ठा मिळाली, दॅट इज ब्ल्यू बल्स नियर बाय ड्रॉपिंग्स. स्ट्रगल्ड, स्टूड अप अँड डिसाइडेड विच डिरेक्शन टू मूव ऑन. आणि धडपडत उठले, ते कोणत्या दिशेनं जायचं ते ठरवलं. थोड्या थोड्या त्यांना लक्षात घ्या ह्युमन सिव्हिलायझेशनचे डिरेक्शन दिसू लागलं. द सायन्स ऑफ सिव्हिलायझेशन्स वेअर व्हिजिबल. द टिनी स्लिपी विलेज ऑफ पिटेझरी वॉज व्हिजिबल थ्रू द ग्रीन वूड्स. हळूहळू त्यांना ते पिटेझरी शहर हिरव्या जंगलातनं दिसायला लागलं, दॅट इज खेडेगाव. द लँटर्न ऑफ राजाराम भलवीज फार्म. बघा त्यांना एक प्रकारे राजारामच्या भलवीच्या शेतातला कंदील, केशव भलवीच्या लग्नासाठी लावलेला लाऊडस्पीकर, दॅट इज केशव भलवीज मॅरेज लाऊडस्पीकर इन्स्टॉल्ड फॉर ऑल वेअर इन अ क्लिअर साईट, दॅट इज ही नो अबाउट ही वॉज नियरर टू द पिटेझरी. टर्नड लेफ्ट टू स्पॉट द विलेज लेक अँड फॅमिलियर हिलॉक सुडहुडकी. बघा सुडहुडकी समथिंग वी असे नेम ऑफ द हिलॉक, टेकडीचं नाव आहे ते. द डॉग बार्कड टू वेलकम मी टू विलेज. आणि त्यांना लगेच कुत्रं भुकल्याचा काय झाला, आवाज झाला. द फर्स्ट थिंग, म्हणजे रायटर लक्षात घे चुकलेले होते ते त्यांना पिटेझरी विलेज सापडलं. द फर्स्ट थिंग आय डीड वॉज टू टेक अ बाथ, शेकिंग ऑफ लिम्स हॅड लेसन्ड अ बिट. बघा सगळ्यात सुरुवातीला रायटरनं घरी गेले गेले काय केलं की आंघोळ केली, जरा थोडीशी अंगाची थरथर त्यांच्या कमी झाली. पण स्टमक मात्र दुखत होतं. द स्टमक ॲकिंग और ॲक स्टार्टेड अगेन. एट टू फुल अँड देन स्लम्पड इन टू द कॉट. कॉट म्हणजे पलंग, म्हणजे त्याने लक्षात घ्या कॉटवर स्वतःला झोकून दिलं, पोट भरून जेवले ते. हिअर लास्ट लाईनमध्ये रायटरने काय रिप्लाय दिला बघा, लाईंग अवेक लुकिंग ॲट द स्टार स्टडेड स्काय. कॉटवर झोपल्यानंतर वर त्यांनी आकाशाकडे बघितलं, लक्षात घ्या. आणि आकाशाकडं बघितल्यानंतर त्या आकाशामध्ये फुल स्टार स्टडेड स्काय म्हटलं बघा, आकाशामध्ये तारे भरपूर होते. आणि तिथंच रायटरने स्वतःचं एक्सप्लेनेशन काय दिलं, आय स्पोक माय सेल्फ देर इज स्टील एक्झिस्ट अ जंगल वेअर वी कॅन गेट लॉस्ट, इजंट दिस आवर गुड लक. बघा म्हणजे अजूनही अशी दाट जंगलं आहेत की ज्यामध्ये आपण हरवू शकतो, आणि हे आपलं काय आहे, सुदैव आहे असं रायटर म्हणतात. दॅट इज देर इज ऑल्सो वी सी प्रोटेक्टेड वाइल्डरनेस. ओके, हिअर वी स्टॉप नाऊ.